नमस्कार. प्रसाद प्रकाशनाच्या या आजच्या दुसऱ्या लाईव्ह सेशनमध्ये मी कौस्तुभ कस्तुरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या महिन्याच्या म्हणजे जानेवारी 2020 सालच्या प्रसाद प्रकाशनाच्या प्रसादच्या मासिकामध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे या विषयावरती माझा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच निमित्त आपण आजचं हे एक लाईव्ह सेशन घेण्याचा छोटासा प्रयत्न करतोय की ज्याच्यात साधारणतः एक 15-20 मिनटं किंवा अर्ध्या तासात आपण बाळाजी विश्वनाथ नेमके कोण, त्यांची पार्श्वभूमी काय किंवा एकंदरीत त्यांचा एक पेशवाईचा 7 वर्षाचा कालखंड असेल किंवा तत्पूर्वी त्यांचं कसं होतं ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याकरता हे सगळं लाईव्ह आपण आज करत आहोत. तर सुरुवात अर्थातच करताना आणखीन एक गमतीशीर गोष्ट मला सांगायची अशी आहे की आपण बाजीरावांचं नाव सगळे ऐकतो आणि बाजीराव पेशवा म्हटल्यावरती आपल्याला सगळ्यांना बाजीराव मस्तानी तर माहीत असतं, म्हणजे त्यात काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण बाजीराव बल्लाळ असं एक आपल्याला नाव मिळतं आणि अनेकांचा एक सगळ्यात मोठा गैरसमज असतो की बल्लाळ हे बाजीरावांचं आडनाव आहे. तर ते तसं नाही आहे. त्याची गंमत मी सांगतो कशी आहे नेमकी. त्यांचं मूळ आडनाव आहे भट आणि बाजीरावांचे वडील म्हणजे बाळाजी विश्वनाथ त्यांचं हे बल्लाळ हे मूळ नाव आहे. कसं तर ह्या घराण्याची सुरुवात कुठून झाली आपण तिथपासून सुरुवात करूया की साधारणपणे बाळाजी विश्वनाथांचे पणजे म्हणजे त्यांचे वडील आजोबा आणि पणजोबा अशा जर आपण पिढ्या बघितल्या तर साधारणतः महाजीपंत भट म्हणजे महाजी विसाजी नावाचे होते. ते महाजीपंत भट हे कसबे श्रीवर्धन आणि आजूबाजूच्या गावात म्हणजे जी 16 गावं होती त्या गावांचे ते देशमुखी सांभाळत होते. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि त्या सगळ्या भागाचे ते देशमुखी सांभाळत होते. यांच्या काळातला एक उल्लेख आपल्याला मिळतो की हे महाजीपंत भट होते ते आणि त्यांचा मुलगा म्हणजे परशुराम महाजी हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि परशुराम महाजींचा मुलगा म्हणजे विसाजी परशुराम त्यांना शिवाजी महाराजांनी 2000 फौजेची फौजदारी दिली होती किंवा त्यांच्याकडे सेनापतित्व दिलं होतं आणि त्यांना आपल्या फौजेत ठेवून घेतलं होतं असा उल्लेख भट पेशव्यांच्या शकावलीत आहे, हकीकतीत आहे. ही हकीकतही प्रसिद्ध झाली मराठी दफ्तर रुमाल 2 मध्ये. तर याच हकीकतीच्या सुरुवातीला काही उल्लेख आहेत ते असे की हे महाजी विसाजी होते किंवा महाजीपंत होते. त्यांचं उपनाम भट, वास्तव्य श्रीवर्धन, कसबे श्रीवर्धन, तिथल्या संबंध तालुक्याचं ते किंवा तो जो तालुका किंवा तो जो प्रदेश म्हणा आपण त्या सगळ्याची देशमुखी किंवा देसाई पण त्यांच्याकडे होतं आणि हे देसाई पण नंतर सिद्धीच्या काळातही तसंच चालू राहिलं होतं. राजवाड्यांच्या म्हणण्यानुसार ते साधारणतः 1400 पासून म्हणजे साधारणतः इसवी सन 1475 पासून या घराण्यात ती देशमुखीची सगळी वहिवाट चालत आलेली होती. पण आपल्याकडे जे काही उल्लेख आहेत ते साधारण परशुराम महाजी, परशुराम विसाजी परशुराम वगैरे या लोकांपासून मिळतात. तर हे सांगण्याचा उद्देश हा की इथपासून ही सगळी देशमुखी या घराण्याकडे चालत आली होती आणि परशुराम महाजींचा मुलगा विसाजी परशुराम म्हणजे कोण तर हे बाळाजी विश्वनाथांचे वडील. पुढे आपल्याला एक उल्लेख असाही मिळतो की बाजीरावांचं मूळ नाव विसाजी होतं. तर त्यावेळची जी पद्धत असते की आपल्या वडिलांचं नाव आपल्या थोरल्या मुलाला द्यायचं, जो काही पहिला मुलगा होईल त्याला आपल्या वडिलांचं नाव दिलं जायचं आणि जर वडील गेले असतील तर वडील हयात असतील तर ते व्हायचं नाही. त्यामुळे बाळाजींनी वडील म्हणजे विसाजी पंत गेल्यानंतर सगळ्यात मोठ्या मुलाला त्यांचं नाव विश्वनाथ किंवा विसाजी हे दिलं आणि ह्याचे कागदोपत्री आपल्याकडे अनेक पुरावे आहेत. म्हणजे पुढच्या काळात जर आपण बघितलं तर बाळाजी विश्वनाथांनी मोठ्या मुलाचं नाव विसाजी ठेवलं. त्या विसाजी म्हणजे बाजीराव अर्थात विश्वनाथ म्हणजेच बाजीराव आणि बाजीरावांच्या मोठ्या मुलाने म्हणजे नानासाहेबांनी बाजीराव गेल्यानंतर आपल्या मोठ्या मुलाचं नाव विश्वास ठेवलं. हे जे विश्वासराव पानिपतात मारले गेले ते. तर ही जी लिंक आहे ही आधीपासून आपल्याकडे चालत आलेली आहे. वडिलांचं नाव मोठ्या मुलाला द्यायचं आणि मग ती परंपरा एक दर पिढीआड ती नावं जशी जशी चालत जातात पुढे अशा पद्धतीने होतं. हे जे विसाजी परशुराम किंवा विश्वनाथ परशुराम होते त्यांना एकंदर 5 मुलं होती. एक सगळ्यात मोठा होता कृष्णाजी, त्याच्यानंतर होता जनार्दन, त्याच्यानंतर होता रुद्राजी, चौथे होते बाळाजी विश्वनाथ आणि त्याच्यानंतर जो काही शेवटचा मुलगा होता त्याचं नाव होतं विठ्ठल. या 5 भावांच्या मध्ये कोणतरी एक बहीणही होती. म्हणजे या 5 भावांना एक बहीण होती. विसाजी पंतांना एक मुलगी होती. त्या मुलीचं लग्न काही उल्लेखानुसार आपल्याकडे मिळतं की जे भानू घराणं आहे वेळास त्यांच्याकडे ती दिली होती. म्हणजे बाळाजींची आत्या बाळाजींची बहीण जी होती ती मेहंद्यांकडे दिली होती आणि बाळाजींची एक आत्या होती म्हणजे साधारणतः आपण विसाजी परशुरामांची बहीण म्हणू ही वेळासच्या भानूंकडे दिली होती. तर अशा पद्धतीची ही रक्ताची नातीगोती होती आणि ती शेवटपर्यंत चालत आली होती. या सगळ्या प्रकरणात ज्या वेळेला बाळाजी विश्वनाथ किंवा त्यांचे बंधू जानू विश्वनाथ हे लोक ज्या वेळेला देशमुखी सांभाळत होते त्यावेळेला सगळ्यात मोठा घोळ असा झाला की श्रीवर्धनची देशमुखी जरी असली तरीही त्यांच्यावरती जो राज्य करणार होता तो जंजिरेकर सिद्धी होता आणि जंजिरेकर सिद्धीचा एकंदरीतच त्या प्रांतात होणारा उपद्रव असेल किंवा त्या प्रांतातलं जे काही मीठ वसुली व्हायची त्याचा जो मक्ता बाळाजी विश्वनाथ आणि त्यांच्या घरच्यांकडे होता
या सगळ्यावरती वचक ठेवताना जंजिरेकर सिद्धीकडून या लोकांना काही ना काही प्रमाणात त्रास व्हायचा आणि 1 वर्ष असं मध्ये गेलं, ते वर्ष आपल्याला माहीत नाही आहे. पण काही वर्षामध्ये असं गेलं की बाळाजींकडनं किंवा देशमुखांकडून, श्रीवर्धनच्या देशमुखांकडून त्या जंजिरेकर सिद्धीकडे मिठाचा भरणा किंवा मिठाच्या कराचा भरणा व्यवस्थित झाला नाही. कदाचित उत्पन्न तेवढं मिळालं नसेल, त्यामुळे ते तेवढं देऊ शकले नाही. पण तो मिठाचा कर वसूल करण्याकरता जंजिरेकर सिद्धीने संभाजीपंत मोकाशी नावाचे एक होते, बाजी यशवंतांच्या मर्जीतले होते, त्यांचा मित्र होता आपण म्हणूया थोडक्यात. तर त्यांना जामीन ठेवून घेतलं होतं आणि पुढच्या वर्षीही तो कर भरता नाही आला, म्हणून या जंजिरेकर सिद्धीने त्या संभाजीपंत मोकाशांना एका पोत्यात म्हणजे गोंट्यात बांधलं, त्याचं तोंड वर्ण पूर्ण दोरीने बांधून टाकलं आणि त्यांना जंजिऱ्याच्या तटावरून ढकलून दिलं. अशा पद्धतीने ज्यावेळेला जुलूम जबरदस्ती सुरू झाली आणि पुढचा नंबर आपलाही लागणार हे अर्थात ज्यावेळेला बाळाजी किंवा इतरांना कळलं, त्यावेळेला बाळाजींनी सगळ्यात एक मोठी गोष्ट केली की आपलं कुटुंब, म्हणजे त्यावेळेची त्यांची पत्नी आणि मुलं, अर्थात मुलं त्यावेळेला नव्हती, आधी कोण बाजीरावांच्या आधी कोणी मुलगा झाला आहे का हे सांगू शकत नाही, पण शक्यतो ती मुलं झालेली दिसत नाही आपल्याला. तर कमीत कमी कुटुंब म्हणजे सपत्नीक ते तिथून निघाले, ते वेळासला गेले. वेळासला हे भानू 3 भाऊ होते, बाळाजींचे आतेभाऊ आपण म्हणू शकतो किंवा काही म्हणजे आख्यायिकेनुसार आतेभाऊ म्हणू शकतो किंवा त्यांचं काय वेगळं मित्रत्वाचं नातं असेल. तर या 3 बंधूंना, भानुबंधूंना बाळाजींनी सांगितलं की मी घाटावर जातोय, माझ्याबरोबर तुम्ही आलात तर आपण म्हणजे माझ्या पूर्वजांनी जे काही माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी शिवाजीमांची जी काही चाकरी केली होती किंवा शिवाजीमांच्या सैन्यात ते होते, नंतर मधल्या काळात हा संबंध थोडा संभाजीराजांच्या प्रकरणात म्हणजे संभाजीराजे पकडले गेल्यानंतर औरंगजेबाचा जो काही सगळा हे झाला त्याच्यात तो दूर राहिला होता. तर मी आता घाटावर जातो आणि मी पुन्हा स्वराज्याची चाकरी करायला लागतोय. तुम्ही येत असाल तर माझ्यातली जी काही चतकोर भाकरी आहे ती प्रत्येकाला आपण एक भाकरी असेल तर आपण 4 जणांमध्ये ती चतकोर चतकोर वाटून घेऊ. अशा पद्धतीचं ते एक त्यांचं नातं आणि त्यांचं ते रिलेशन होतं, त्याप्रमाणे त्यांनी ती वाटाघाटी केल्या. हे 3 भानुबंधू मागून येणार होते आणि बाळाजी विश्वनाथ आणि त्यांची पत्नी पुढे जाणार होते. नेमकं याच वेळेला जंजिरेकर सिद्धीला सगळं प्रकरण कळलं की हा श्रीवर्धनचा देशमुख आहे आणि तो वर ताराव साहेबांना किंवा जे कोणी तत्कालीन मराठा पुढारी आहे त्यांना भेटायला जातो आणि कोकणात पुन्हा आपल्यावरती ती सगळी संक्रांत कोसळू शकते. तर या जंजिरेकर सिद्धीने बाळाजी विश्वनाथांना मध्येच अटक करण्याचा हुकूम सोडला आणि जर तुम्ही तो नकाशा डोळ्यासमोर आणला तर साधारणतः श्रीवर्धन, हरिहरेश्वर वगैरे हा बाणकोटच्या खाडीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे, त्याच्या खालच्या भागात म्हणजे जी खाडी समुद्राला मिळते त्याच्या खाली अगदीच जर बघितलं तर तुमचं वेळास नावाचं एक गाव येतं खाडीच्या दक्षिण तीरावरती आणि उत्तर तीरावरती हरिहरेश्वर येतं. तर या वेळासला आल्यानंतर पुढे चिपळूण मार्गे तिवरा नावाचं अजून एक गाव आहे, तो तिवराचा घाट अजूनही प्रसिद्ध आहे. तर त्या तिवराच्या घाटाने कराड प्रांतात उतरण्याचा हा कोयनेच्या खरं उतरण्याचा बाळाजी विश्वनाथांचा डाव होता आणि नेमकं ते करताना अंजनवेलच्या किल्लेदारांनी बाळाजी विश्वनाथ आणि या सगळ्यांना पकडून ठेवलं. म्हणजे त्यांच्या पत्नीला बाळाजी विश्वनाथ आणि अजून कोणी 1-2 जण असतील त्या लोकांना. भानू लोक मागून यायचे होते. नेमकं याच सुमारास भानूंना ही बातमी कळली आणि 25 दिवस जवळपास मध्ये गेले होते. 25 दिवस त्या भानूंच्या आणि किल्लेदाराच्या वाटाघाटी चालू होत्या. भानूंनी शेवटी काही लाच दिली आणि त्या किल्लेदाराकडनं बाळाजी विश्वनाथांची सुटका केली आणि मग हे सगळेच्या सगळेजण तिवराच्या घाटाने कराड प्रांतात आले पहिल्यांदा. कराड सांगली प्रांतातून ते थेट गेले सासवडला. आता सासवड कुठून येतं तर हा एक थोडा वेगळा मुद्दा आहे, कारण सासवडचा प्रत्यक्ष संबंध या घराण्याशी कधी आला ते आपण नाही सांगू शकत. पण शिवाजी महाराजांच्या काळातच ज्या वेळेला आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या काळात विसाजी परशुरामवर ही लोक शिवाजी महाराजांच्या सैन्यात होती, त्याच वेळेला सासवडकर पुरंदरांचा एक माणूस शिवाजी महाराजांच्या सैन्यात आपल्याला पहिल्यापासून दिसतो. त्याचं नाव होतं त्र्यंबक भास्कर. हे पन्हाळगडचे किल्लेदार होते. त्याच्यानंतर पुरंदरची किल्लेदारी सबनीशी त्यांना मिळाली होती. पुरंदरची किल्लेदारी त्यांना नंतर 1670 साली वगैरे मिळाली. या त्र्यंबक भास्करांचा मुलगा म्हणजे अंबाजी त्र्यंबक, अंबाजीपंत पुरंदरे ज्यांना पुढे आपण इतिहासात ओळखतो, तर या अंबाजीपंतांकडे हे बाळाजी विश्वनाथ आणि भानुबंधू गेले. तिथून अंबाजीपंतांची काही ओळख साताऱ्यात होती, भानूंची काही ओळख साताऱ्यातले एक तत्कालीन प्रसिद्ध सावकार होते महाजी कृष्ण जोशी नावाचे, तर त्यांच्याशी ओळख होती. तर त्या सगळ्या ओळखी आणि एकंदरीतच काय म्हणू आपण कामं करण्याच्या पद्धतींमुळे किंवा ओळखींमुळे ताराव साहेबांकडे या सगळ्यांना नोकरी लागली आणि थेट ताराबाईंकडे नोकरी नाही लागली. सुरुवातीला जी काही नोकरी लागली ती शंकराजी नारायण सचिव जे भोरचे होते ते त्यांच्याकडे या तिघांनी नोकरी केली चौघांनी, बाळाजी विश्वनाथ आणि भानुबंधू. अंबाजीपंत आधीच स्वराज्याच्या कामात होते. या म्हणजे शंकराजी नारायणांच्या नंतरचा काळ काही जर आपण बघितला तर त्याच्यात तुम्हाला रामचंद्रपंत अमात्यांकडे ही काही लोक नोकरीला असल्याचा आपल्याला उल्लेख मिळतात. साधारणतः 1695-96च्या आसपास वगैरे 1698 सालचा एका बखरीत आपल्याकडे उल्लेख आहे.
की शाहू महाराजांच्या बकरीत उल्लेख आहे खंडो बल्लाळांनी लिहिलेल्या, की गोविंद खंडेरावांनी लिहिलेल्या, की साधारणतः अ, हे तिघं रामचंद्रपंत मात्यांकडे सबनिशीच्या हुद्द्यावरती आहेत आणि ही लोक त्यांचा जमा खर्च किंवा या सगळ्या गोष्टी बघण्याची कामं करतात. 1698 नंतर ज्या वेळेला प्रत्यक्ष सातारा आणि या भागात किंवा पुण्याच्या भागात औरंगजेबाचा तळ हल्ला आणि औरंगजेबाने एक एक किल्ले घ्यायला सुरुवात केली, त्या सुमारास बाळाजी विश्वनाथांचा उल्लेख हा रामचंद्रपंत अमात्यांकडून निघून दिमत सेनापती असा आपल्याला मिळतो. म्हणजे सेनापतींच्या दिमतीला असलेला मुख्य माणूस, तर तो त्यावेळेचे सेनापती होते अर्थात धनाजी जाधवराव. आणि धनाजी जाधवरावांच्या दिमतीला असलेले हे बाळाजी विश्वनाथ 1702 साली जेव्हा सिंहगडचा वेढा पडला होता, त्यावेळेला त्या वेढ्यातनं औरंगजेबाशी वाटाघाटी करण्याकरता जी काही लोक गेली, तर त्याच्यात एक नाव आपल्याला बाळू पंडित असं मिळतं. आणि त्या बाळू पंडित म्हणजे असं म्हणण्याचा एक आपल्याला ठोस पुरावा, अगदी कागदोपत्री ठोस पुरावा नसला तरी ते हे असावेत, बाळाजी विश्वनाथ असावेत असं मान्य करण्यासारखा आणखीन एक पुरावा आपल्याकडे आहे, की याच वेढ्यामधून सिंहगडावरतीच असलेल्या बाळाजी विश्वनाथांनी अंबाजीबंध पुरंदरांना एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात कृष्णमृत्तिका नावाचा एक शब्द वापरला, की मला कृष्णमृत्तिकेची खूप गरज आहे, तर ती तुम्ही पाठवून द्या. ही कृष्णमृत्तिका काय, तर जी आपण तोफेची किंवा बंदुकांची जी दारू असते, काळी दारू, म्हणजे त्या काळ्या रंगाची दारू, ती काळी माती, कृष्णमृत्तिका असा त्याला शब्द वापरला. तर ती काही मण कृष्णमृत्तिका तुम्ही पाठवून द्या, अशा पद्धतीचं बाळाजी विश्वनाथांचं सिंहगडावरनं गेलेलं पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे जी वाटाघाटी करण्याकरता गेलेली लोक, त्यात बाळू पंडित म्हणजे कदाचित म्हणजे वरच्यावर हुद्द्यावरती असलेला हे बाळाजी विश्वनाथच असावेत असा एक आपल्याला अंदाज बांधता येतो. ही झाली 1702-3 सालची गोष्ट. ह्याच्यानंतर ह्याच्या आधी म्हणजे साधारण 1798 किंवा 1698 ते 1699 पासून ते 1703 सालापर्यंत बाळाजी विश्वनाथ हे पुणे प्रांताचे सरसुभेदार होते. 1703 साली हे सिंहगडचं प्रकरण झाल्यानंतर आणि सिंहगड बहुतांशी सिंहगड किंवा हा भाग मुघलांकडे गेल्यानंतर तारासाहेबांनी त्यांना पुण्याची सरसुभेदारी त्यांच्याकडची जी होती ती बाजूला झाल्यानंतर त्यांना दौलताबादचा सरसुभेदार नेमला. आणि 1703 ते 1707 ही जी 4 वर्षाचा कालखंड आहे, ह्याच्यात हे बाळाजी विश्वनाथ दौलताबाद सुभ्याचे सरसुभेदार आहेत. याच वेळेला आपल्याकडे पुन्हा ठोस पुरावा नसला तरी याच वेळेला कदाचित शाहू महाराजांची त्यांची पहिली भेट झाली असावी असा एक अंदाज बांधता येतो. कारण सुरुवातीची जी काही छावणी होती ती साधारणतः नगर, दौलताबाद या मधल्या पट्ट्यातच औरंगजेबाची मुख्य छावणी बसली होती. ह्याच्यात दौलताबादचे सरसुभेदार या नात्याने, मराठ्यांचा एक कोणतरी मोठा माणूस या नात्याने मुघलांची बोलणी करायला जाताना किंवा इतर काही गोष्टी असतील या कदाचित बाळाजी विश्वनाथांकडनं झाल्या असण्याचं काही आपण नाकारू शकत नाही. ते झालंही असू शकतं, नसूही शकतं, पण अशा पद्धतीचं होण्याचे चान्सेस आपल्याकडे जास्त दिसतात. 1707 साली या सगळ्या नाट्यामध्ये एक प्रचंड मोठा बदल घडून आला. तो म्हणजे 1707 साली औरंगजेब खुलताबादला मृत्यू पावला, औरंगाबादात तो मृत्यू पावला आणि तो खुलताबादला त्याची कबर वगैरे ते सगळं झालं. पण तिथून पुढचा काळ म्हणजे साधारणतः एक काही महिन्यांचा काळ मधला हा जो, जसं दिल्लीचे प्रत्येक मुघल बादशाह गेल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये जी यादवी पेटते, तर त्याच्यात खुद्द औरंगजेबाची जी त्यावेळची हयात जी लोक होती, जी मुलं होती, त्याच्यात त्याचे प्रमुख किंवा 3च आपण म्हणूया ती मुख्य मुलं आपल्याला दिसतात. एक थोरला होता, सगळ्यात थोरला जो सुलतान होता त्याने आधीच कैदेत टाकलेला, त्यामुळे त्याचा काही संबंधच येत नव्हता. पण एक अकबर नावाचा त्याचा मुलगा होता, तोही पळून गेला होता. उरलेले जे 3 होते त्याच्यात एक मुअज्जम नावाचा होता, एक आझम नावाचा होता आणि कांबक्ष म्हणून होता. या आझम आणि मुअज्जममध्ये सगळ्यात जास्त चुरस होती की कोणत्या पद्धतीने आपण लवकरात लवकर उत्तरेत जातो आणि कोणी म्हणजे एखाद्याने ते दिल्लीचं तख्त हस्तगत करण्याच्या आधीच आपण ते तख्त कसं हस्तगत करतो. तर या सगळ्या गदारोळामध्ये मोहम्मद आझम हा दख्खनेत होता आणि मुअज्जम वर असताना हे सगळं आझमशहाने एक विचार केला की मी उत्तरेत जाताना पुन्हा दक्षिणेत काही गडबड होऊ नये. औरंगजेब तर गेलेला आहे, त्यामुळे वचक ठेवायला कोण नाही. त्या हे मराठे जे 27 वर्ष आपल्या विरुद्ध लढले, आपण त्यांच्यावरती काही त्यांना सूट दिली किंवा काही केलं तर कदाचित ते आपल्या पुढे काय प्रसंग सांगू शकत नाही, तर अशा वेळेला आपल्या उपयोगी पडू शकतात. म्हणून या आझमशहाने माळव्यात दोरा नावाचं एक ठिकाण आहे, त्या दोराला या शाहू महाराजांची सुटका केली कैदेत असलेल्या. 1689 मध्ये ज्यावेळेला नोव्हेंबरमध्ये सिंहगड रायगड पडला, तर रायगड पडल्यानंतर येसुबाई साहेब आणि शाहू महाराज ज्या वेळेला कैदेत पडले तिथून 1707 सालापर्यंत म्हणजे साधारणतः 18 वर्षांचा हा कालखंड आहे. 18 वर्ष शाहू महाराज मुघल कैदेत असताना त्यांना दोराहाला सोडलं आणि तिथून शाहू महाराज दख्खनीत परत यायला लागले. यावेळची परिस्थिती पर थोडीशी एक वेगळी होती की ते दख्खनीत येताना मध्ये नेमाजी शिंदे वगैरे असतील ही सगळी लोक त्यांना माळव्यात भेटली.
महाराष्ट्रातून जाऊन त्यांना पहिल्यांदा मिळणारा सरदार होता तो म्हणजे अंबाजीपर्यंत पुरंदरांचा पुतणा होता मल्हार तुकदेव नावाचा. हा सगळ्यात पहिल्यांदा लांबकानीच्या मुक्कामी त्यांना जाऊन भेटला आणि तिथून पुढे शाहू महाराज दख्खनीत आले. मग पुढे आल्यानंतर त्यांच्या ताराभाऊ साहेबांची थोडंफार बोलाचाली झाल्या किंवा ताराभाऊ साहेबांनी पहिला त्यांच्यावरती आक्षेप घेतला की हे शाहू महाराज असू शकत नाहीत, शाहू महाराजांच्या डोक्यावरती केस भरपूर होते, ह्यांच्या डोक्यावर तेवढं दिसत नाही किंवा अशा पद्धतीचे ते आपल्याकडे वेगवेगळ्या आख्यायिका किंवा वेगवेगळे कागदपत्रातले आपल्याला उल्लेख मिळतात. पण खेड जे राजगुरुनगर सध्याचं आहे, खेड मंचर जे आपण म्हणतो, शिवापूरचं खेड वेगळं. तर हे खेडमध्ये पहिल्यांदा प्रतिनिधी आणि सेनापती धनाजी जाधवराव हे ताराभाऊ साहेबांच्या वतीने एकदम चालून आले. बाळाजी विश्वनाथ अर्थात त्यावेळेला धनाजी जाधवांच्या फौजेत होते आणि खेड मंचरच्या युद्धात पहिल्यांदा शाहू महाराजांची जी काही 20-25 हजार फौज होती त्या फौजेने प्रतिनिधी आणि सेनापतींचा पराभव केला. आणि त्याच समोरासमोर जी ज्यावेळेला युद्ध झाल्यानंतरची जी काही लोक थांबलेली असतात, रात्रीच्या गोष्टी असतात, त्याच्यात एका ह्याच्यात धनाजी जाधवांनी आपली माणसं, कदाचित त्याच्यात बाळाजी विश्वनाथ असण्याचाही संबंध जास्त आहे किंवा बाळाजींची इतर काही माणसं असतील, सरसुभेदार दौलताबादचे होते या नात्याने त्यांना काही माहिती जास्त असेल या नात्याने, तर ती माणसं पाठवली आणि त्यांच्याकडनं त्यांना एक गोष्ट पक्की समजली की हे जे आलेले आहेत हा तोतया राजा नाही आहे किंवा हा संभाजी महाराजांचा तोतया मुलगा नाही आहे, तर हे खुद्द शाहू छत्रपतीच आहेत, शाहू महाराजच आहेत, संभाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्रच आहेत. तर आपण जे राजाराम महाराजांचं म्हणणं होतं की संभाजी महाराजांचा एक प्रतिनिधी या नात्याने मी राज्य करतोय आणि चिरंजीव शाहू ज्यावेळेला दक्षिणेत येईल त्यावेळेला सगळं राज्य त्यांच्याकडे दिलं जाईल, तर आपण राजाराम महाराजांचं जे म्हणणं होतं त्याप्रमाणेच आपण पुढे वागूया आणि आज शाहू महाराज इथे आल्यानंतर आपण त्यांचं म्हणजे ताराभाऊ साहेबांचं आजपर्यंत जसं केलं तसं आपण त्यांची आता चाकरी करूया, ते आपले अधिकृत छत्रपती आहेत पुढचे. अशा पद्धतीने ही सगळी राजकारण झाली आणि प्रतिनिधींना तिथून माघार घ्यावी लागली. प्रतिनिधी गेले सातारच्या किल्ल्यावरती, पुणे शाहू महाराजांनी जिंकलं, पुण्याच्या पाठोपाठ साताऱ्यावरती हल्ला झाला. सातारा शेख मीरा नावाचा एक वाईचा माणूस होता जो औरंगजेबाच्या तोही कैदेत पडला होता. तर बाळाजी विश्वनाथांच्या किंवा इतरांच्या मदतीने शाहू महाराजांनी या शेख मिऱ्याकरवी साताऱ्याचाही किल्ला जिंकला आणि सातारा जिंकल्यानंतर अधिकृतरित्या म्हणजे ताराभाऊ साहेबांची पिछेहाट झाली. ताराभाऊ साहेब कोल्हापूरला गेल्या. सातारा आणि कोल्हापूर ही दोन राज्य मराठ्यांची स्थापन झाली, दोन गाद्या स्थापन झाल्या आणि इथून पुढचा सगळा खेळ जो आपल्याला मिळतो म्हणजे कोल्हापूरचं राज्य आणि साताराचं राज्य, तर हा सगळा बनाव इथे घडून आला. 1700 ही गोष्ट सांगतो मी 1707 सालची. त्याच्या पुढच्या एक 6 वर्षात फारशा आपल्याला घडामोडी मिळत नाहीत. 1711 साली बाळाजी विश्वनाथांचा एक हुद्दा बदलला गेला, म्हणजे त्याच्या आधी ते सरदारी करत होते आपण असं म्हणूया, पण त्यांना सेनाकरता असा एक हुद्दा दिला गेला. आणि हे सेनाकरता कोण, तर जे राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना जे पद दिलं होतं किंवा जे रामचंद्रपंत अमात्य ताराभाऊ साहेबांच्या आत्ता पक्षाला होते, तर त्यांना हुकुमतपणा असं एक नावाचं पद होतं, राजाराम महाराजांनी ते निर्माण केलं होतं. जर राजा तिथे नसेल, जर राजा त्या प्रांतात नसेल, तर सगळी जबाबदारी त्या माणसाकडे जाऊन ठेवायची, त्या माणसाकडे द्यायची. अशा पद्धतीचं हे हुकुमतपणा नावाचं पद राजाराम महाराजांनी निर्माण केलं. तर हे पद, त्या पदाला, हुकुमत या शब्दाला किंवा या पदाला शिवाजी महाराजांच्याच राज्यव्यवहार कोशात सेनाकरता असा शब्द आहे आणि ते सेनाकरताचं किंवा हुकुमताचं पद शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना दिलं. आणि साधारणतः पुढची 2 वर्ष म्हणजे 1711 ते 1713 हे पद बाळाजी विश्वनाथांनी आपल्याला घेतलेलं दिसतं. ह्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर साधारण 1712 साली म्हणजे पेशवाई मिळण्याच्या पूर्वी कृष्णराव खटावकर नावाचा एक माणूस होता की शाहू महाराजांच्या दृष्टीने त्याला बंडखोर म्हणूया, तो ताराभाऊ साहेबांचा पक्षपाती होता. तर या सांगली, खटाव, मायणी वगैरे हा जो काही प्रांत होता त्या प्रांतात या खटावकरांनी बंड मांडलं होतं आणि शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना तिकडे पाठवलं सेनाकरता या नात्याने किंवा जे काही सरदारी होती त्या नात्याने. आणि बाळाजी विश्वनाथांनी या खटावकरांचं बंड मोडलं आणि त्या प्रांतात सगळा शाहू महाराजांचा अंमल जो काही होता तो सुरळीत करून दिला. ह्याच्यानंतर 1713 साली सगळ्यात काही मोठ्या घडामोडी झाल्या आपल्याकडे अशा, म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या दृष्टीने आपण म्हणायच्या तर त्या मोठ्या घडामोडी होत्या. सुरुवातीला म्हणजे साधारणतः आपण एक 1707 नंतरचा काळ बघू तर काही वर्षातच धनाजी जाधवरावांचा मृत्यू झाला आणि धनाजी जाधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो थोरला मुलगा होता चंद्रसेन जाधवराव त्यांचं नाव, तर हे चंद्रसेन जाधव शाहू महाराजांचे नवीन सेनापती झाले आणि बाळाजी विश्वनाथ हे सेनाकर्ता होते. तर त्यांच्यात ती थोडीफार चुरस होतीच. पण एक बखरीतला प्रसंग आपल्याकडे असा मिळतो की एका मोहिमेवरती असताना व्यासराव नावाच्या एका ब्राह्मणाचा म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या आणि म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या हाताखालचा एक माणूस आणि त्या चंद्रसेन जाधवांच्या हाताखालचा एक माणूस, तर त्यांच्यावरनं हरणाचा तंटा झाला होता आणि त्या बाळाजी विश्वनाथांच्या माणसाने ते हरिण मारलं
त्या चंद्रसेन जाधवांनी त्याला शिक्षा देण्याचा हुकूम सोडला. त्याच्यानंतर बाळाजी त्याच्यात मध्ये पडले, चंद्रसेन जाधव मध्ये पडले. अशा पद्धतीने सगळं प्रकरण झाल्यानंतर बाळाजींना तिथून पळून जावं लागलं आणि चंद्रसेन जाधव त्यांच्या पाठीवरती लागले. पांड्यावकोटच्या मुक्कामी ज्या वेळेला खुद्द पिलाजी जाधवराव होते, म्हणजे वाघोलीचे जाधवराव आपल्याला माहिती आहे, तर पिलाजी जाधवराव बाळाजी यशवंतांच्या मदतीला आल्यानंतर चंद्रसेन जाधवांना तिथून परत माघार घ्यावी लागली आणि शाहू महाराजांची इतर फौज बाळाजी यशवंतांच्या मदतीला येऊन पोचल्याने त्यांचं पुढे काही फारसे युद्धावर मोठं होऊ शकलं नाही. पण या सगळ्या प्रकरणात चंद्रसेन जाधव हे तिथून रुसून मोगलाईत गेले असा आपल्याला एक उल्लेख मिळतो. याच वर्षीची आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे बाळाजी यशवंतांना पेशवाई मिळणं. ह्याची पण एक थोडी कथा रंजक आहे आणि थोडी वेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सांगितली जाते. पण त्यातली एक अधिकृत जी कथा आहे ती किंवा जी अधिकृत कागदपत्रांची आपल्याला गोष्ट मिळते ती अशी की राजाराम महाराजांच्या काळापासूनच ज्या वेळेला कान्होजी आंग्रे हे सबंध कोकणपट्टीवरती, म्हणजे सिद्धीचा अंमल सोडला तर उरलेली जी काही कोकणपट्टी होती त्याच्यात कोकणपट्टी म्हणजे अगदी किनारपट्टीचा भाग येते, त्याच्यात तुमचा राजमाचीपासून पेण पनवेलपासून कल्याण भिवंडी वगैरे हा सगळा प्रांतही कोकणामध्येच धरला जातो. घाटाच्या खाली जे असतं ते सगळं कोकण. तर या प्रांतावरती आंग्र्यांचं वर्चस्व होतं आणि आंग्र्यांकडे तो सगळा प्रदेश होता. नेमकं सिद्धी हे आंग्र्यांना त्याच वेळेला त्रास देत होता आणि अशा वेळेला घाटावरती कोल्हापूर आणि सातारा ही दोन नवीन राज्य निर्माण झाली, म्हणजे त्या एका राज्याची दोन शकलं झाली. कान्होजी आंग्रे हे अजूनही तराव साहेबांच्या पक्षात होते आणि बाळाजी विश्वनाथ वगैरे या सगळ्यांच्या दृष्टीने म्हणजे इतरांच्या दृष्टीने कान्होजी हे तराव साहेबांचे असल्यामुळे ते बंडखोर होते. आता कान्होजींचा एकंदरीतच त्यांच्याशी बोलणी करण्याकरता किंवा त्यांना आपल्या बाजूने खेचून घेण्याकरता किंवा त्यांच्याकडचे जे किल्ले ते जिंकून घेण्याकरता शाहू महाराजांनी त्यांचे जे तत्कालीन पेशवे होते, मोरोपंत पेशव्यांचा धाकटा मुलगा होता, त्यांचं नाव होतं भैरवनाथ किंवा भैरवपंत त्यांना म्हटलं जातं. तर हे भैरवपंत पेशवे सेना घेऊन फौज घेऊन कान्होजी आंग्र्यांवरती निघाले. पण मध्येच लोहगडच्या आसपास लोहगडच्या आजूबाजू म्हणजे त्याच्या पायथ्याच्या प्रदेशात ते येत असतानाच कान्होजी आंग्र्यांच्या फौजांनी अचानक झडप घातली आणि या भैरवपंतांना कैद करून ठेवलं. आता हा सगळ्यात मोठा नामुष्कीचा प्रसंग आला की खुद्द जर राज्याचा पेशवा पकडला जात असेल तर अशा वेळेला काय करावं. तर एकतर त्यांना बडतर्फ ते करण्याची तर गरज होतीच, पण कान्होजींनाही वचक बसवण्याची एक गरज असल्यामुळे शाहू महाराजांनी नवीन एक कोणतरी पेशवा तिकडे नेमावा अशा पद्धतीची काही एक नवीन त्याचा विचार केला. तत्कालीन जी लोक होती, अंबाजी पंत होते, त्याच्यात पिलाजी जाधवराव होते, त्याच्यात नाथाजी धुमाळ होते, ही जी मोठी तत्कालीन वयस्क लोक होती, या सगळ्यांनी शाहू महाराजांना सल्ला दिला की बाळाजी विश्वनाथ हुशार आहेत, फौजेचं वळण त्यांच्याकडे आहे, सेनाकर्ते आहेत ते, आणि फौज त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला जर पेशवेपदी नेमायचं तर बुद्धीनेही हुशार आणि फौजेच्या दृष्टीनेही फौज ज्याच्या मागे उभी राहील आणि तो शूरही असेल अशा पद्धतीचा कोणतरी माणूस आपल्याला तिकडे नेमावा लागेल. तर बाळाजी पंत हे त्या सगळ्या जे काही आपला विचार आहे त्याला पुरेपूर त्याच्यात उतरतात. तर बाळाजी पंतांना आपण ती पेशवाई द्यावी आणि शाहू महाराजांनी या सगळ्यांचं म्हणणं मान्य केलं. बाळाजी विश्वनाथांना साधारणतः आपण जर तारखेनुसार म्हणायचं झालं तर 17 नोव्हेंबर 1713 साली ही पेशवाई पुण्याच्या जवळच मांजरी नावाचं एक गाव आहे, त्या मांजरीच्या मुक्कामी मिळाली. तिथून बाळाजी विश्वनाथ थेट कान्होजी आंग्र्यांवरती चालून आले. पण चालून आले ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी एकदम जाऊन हल्ला केला. इथे परत थोडीशी एक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागते की बाळाजी विश्वनाथ आणि आंग्रे या दोघांचाही घर किंवा त्यांचा जो मूळ प्रदेश आहे तो कोकणचा, आणि कोकणच्या या प्रदेशात दोघं एकमेकांचे शेजारी असताना एकमेकांशी आधीही संबंध आलेले असणार किंवा कदाचित संबंध नसतील आले तरीही एक भाऊपणा जो असतो कोकणी माणसांचा एकमेकांशी असलेला, त्याच्यातनं बाळाजी विश्वनाथांनी पहिला एक खडा टाकून बघितला तो म्हणजे आपण एकमेकांशी न भांडता तुमचं जे काही ताराऊ साहेबांकडनं चालत आलेलं आहे, तुमची वतनं असतील, तुमचे किल्ले असतील, तुमचं सैन्य असेल, तुमचा आरमार असेल, या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांकडनंही तुम्हाला दिल्या जातील ह्याची मी तुम्हाला शाश्वती किंवा तुम्हाला मी आश्वस्त करतो. तुम्हाला फक्त एवढंच करायचं की तुम्हाला तो पक्ष सोडायचा आहे आणि तिथून शाहू महाराजांच्या पक्षात येऊन मिळायचं आहे. तर कान्होजींनी थोडा काही विचार केला आणि त्याच्यावरती त्यांनी आपलं मत सांगितलं की ते तयार होते. शाहू महाराजांच्या नंतरच्या या दुसऱ्या म्हणजे बाळाजी विश्वनाथांना पेशवाई मिळाल्यानंतर त्यांनी भैरवपंतांची सुटका केली. कान्होजी आंग्र्यांसारखा मातब्बर आरमारी अधिकारी, उत्तम आरमारी अधिकारी हा शाहू महाराजांच्या पक्षाला येऊन मिळाला आणि कोकणात अधिकृतरित्या म्हणूया आपण की आंग्रे तिथे असल्यामुळे शाहू महाराजांचा एक तिथे झेंडा लागल्यासारखं झालं. सिद्धीशी नंतर ज्या वेळेला झटापट करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला बाळाजी यशवंतांची मदत शाहू महाराजांकडे आंग्र्यांनी मागितली आणि बाळाजी त्यांच्या मदतीकरता दक्षिणेत उतरले, कोकणात उतरले. पुढे बाजीरावांच्या काळातही तेच झालं होतं, नानासाहेबांच्याही काळात तेच झालं की पेशवे प्रत्येक वेळेला आंग्र्यांच्या मदतीकरता जाऊन उतरलेले होते. पण हा 1713 सालचा सगळा बनाव झाला. या 1713 नंतरच्या म्हणजे या पेशवाईच्या नंतरच्या बनावात मध्ये थोड्याफार काही घडामोडी झाल्या, छोटी मोठी बंड
विझवण्याचं जे काही प्रयत्न, त्यावेळेचं जे स्वराज्य नवीन होतं, शाहू महाराज स्वराज्य नवीन होतं, तर ते विझवण्याकरता बाळाजींना अनेकदा जावं लागलेलं होतं. 1716 साली एक सगळ्यात मोठं प्रकरण झालं होतं, ते म्हणजे थोरात जे होते, हिंगणगावकर थोरात होते, तर दमाजी आणि राजी असे जे दोन भाऊ होते, तर त्यांच्या एकंदरीतच त्यांनी जो काही दंगा मांडला होता, कारण ते ताराऊ साहेबांना पाठिंबा देत होते आणि ताराऊ साहेबांच्या दृष्टीने त्यांचे जे सरदार असल्यामुळे शाहूमांच्या दृष्टीने बंडखोर होते, तर त्यांचं बंड विझवण्याकरता शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना आणि धनाजी पिलाजी जाधवराव या सगळ्या लोकांना पाठवलं, अंबाजीपंतांना पाठवलं. नेमकं बोलाचाली करण्याच्या उद्देशाने ज्यावेळेला हे सगळे गेले, त्यावेळेला दमाजी थोरातांनी हिंगणगावच्या घडी त्यांना कैद केलं. त्याच्यात आपल्याकडे उल्लेख भरपूर आहेत की त्यांना राखेचे तोवरे भरले, त्यांची सालं काढून म्हणजे भाल्यांनी खरवडून वगैरे त्याच्यावरती मिठाचं पाणी ओतणं, राखेचे तोबरे भरणं, मांस काढणं, अशा पद्धतीचे काय काय हाल करण्यात आले. पिलाजी आणि अंबाजीपंत या वेळेला तिथून पैसा आणण्याच्या सबबीखाली निसटले, ते शाहू महाराजांकडे आले. शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जो काही दमाजी पैसा मागत असेल तो द्या आणि स्वतःची आधी सुटका करून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काय असेल ते बघताय. तर तिथून पिलाजी जाधवराव आणि अंबाजीपंत निघाल्यानंतर तो पैसा पुढे पोचता केला गेला, बाळाजी विश्वनाथांची सुटका झाली. पुढच्या लगेच काही काळातच तिथे जाऊन बाळाजींच्या फौजा असतील आणि सय्यद बंधूंच्या फौजा असतील, यांनी जाऊन हिंगणगावरती हल्ले केले. हिंगणगावकर थोरातांचा सगळा बंड मोडला गेला आणि ती त्या पांढरीवरती नांगर वगैरे ते सगळे प्रकरण जी पूर्वी व्हायची, तर अशा पद्धतीचं ते सगळं बंड विझवलं गेलं. म्हणजे 1716 सालचं हे एक मोठं आपल्याला प्रकरण दिसून येतं. परत पुढचं 1-1.5 वर्ष साधारणतः आपल्याला छोटी छोटी बंड जी काही होती ती विझवली दिसतात आणि पेशव्यांच्या शाकोलीत ह्याचे उल्लेख आपल्याला भरपूर मिळतात. ह्याच्या पुढचं जर एक मोठं प्रकरण तर ती म्हणजे बाळाजी विश्वनाथांची दिल्ली स्वारी. यावेळेला संताजी भोसले, राणोजी भोसले यांना ऑब्व्हियसली शाहू महाराजांनी सांगितलेलं होतंच आणि मुख्य जे मोहिमेचं जे काही एक पुढारीपण असतं तर ते बाळाजी विश्वनाथांकडे होतं. त्यांच्याबरोबर खंडेराव दाभाडे सेनापती होते, भोसले बंधू होते, इतरही काही म्हणजे अंबाजीपंत असतील किंवा नाथाजी धुमाळ असतील, पिलाजी जाधवराव असतील, ही सगळी लोकं होती. या सगळ्यांना ज्या वेळेला उत्तरेत जाण्याचा प्रसंग आला, त्यावेळेला जे सय्यद बंधू दोघं जण होते, हसन अली आणि हुसेन अली, ह्यांच्या करवी दिल्लीच्या बादशहाकडे जाऊन दिल्लीच्या म्हणजे सय्यद बंधूंची मदत घेऊन दिल्लीच्या बादशहाकरवी चौथाई, स्वराज्य आणि सरदेशमुखी असे 3 हक्क मिळवणं हे शाहू महाराजांचं पहिलं कर्तव्य होतं. तर ते कर्तव्य पूर्ण करण्याकरता ही फौज दिल्लीला जात होती. सय्यद बंधूंपैकी दोघंही, एक जण उत्तरेत होता, एक दख्खनेत होता. त्यातली ही फौज मराठ्यांची 50,000 फौज उत्तरेत गेल्यानंतर तो तत्कालीन जो बादशाह होता फरुखसिंह, तर त्याने ते सगळं देण्याचं नाकारलं आणि सय्यद बंधूंनी त्याला पदच्युत केलं. त्याच्या जागी रफीउद्दर्जत नावाचा एक नवीन पोरगा बादशाह त्याला बसवला आणि सय्यद बंधूंनी साधारणतः दिनांक 3 मार्च आणि 15 मार्च 1719 हे ते 2 दिवस आहेत. या 2 दिवसात सय्यद बंधूंनी नव्या बादशहाकडनं शाहू महाराजांच्या नावाने सरदेशमुखी स्वराज्याची जी मूळ सण होती, म्हणजे शिवाजी जे मूळ स्वराज्य औरंगजेबाने हडप केलेलं होतं किंवा त्याच्यावरती मुघलांचा झेंडा लागला होता, ते मूळ स्वराज्य जसंच्या तसं शाहूमांच्या किंवा स्वराज्याच्या जे कोणी छत्रपती असतील त्यांच्या नावे करून घेण्याचं आणि ती जी सरदेशमुखी बरोबर इतर आणखीन एक जी काही मागणी होती ती चौथायची होती. म्हणजे राज्याच्या 1/4 तुमचा जो काही उत्पन्न असतं, त्या उत्पन्नाचा 1/4 हिस्सा हा 6 सरसुभे दख्खनमधून मराठ्यांना पावता केला जाईल, अशा पद्धतीच्या या 3 संधा बाळाजी विश्वनाथांनी घेतल्या. नेमकं याच वेळेला म्हणजे अर्थात दिल्ली दरबारात सुद्धा सय्यद बंधूंचं वजन होतं, तसंच पूर्वीच्या फरुखसिंहचंही वजन होतं. फरुखसिंहची बाजू घेणाऱ्यांचे आणि सय्यद बंधूंचे जे विरोधक होते त्यांचंही थोडंफार काही एक वजन होतं आणि त्यांनी बाळाजी विश्वनाथांना मारण्याचा कट केला. नेमकं कदाचित बाळाजी विश्वनाथांना ही बातमी कळली आणि ते जे भानुबंधूंपैकी एक बाळाजी महादेव नावाचा एक माणूस होता, म्हणजे ते त्रिवर्ग भानुबंधू मी सुरुवातीला सांगितलं, तर या बाळाजी महादेव भानूंनी आयत्या वेळेला बाळाजी विश्वनाथांना तिथे बाजूला करून ते स्वतः पालखीत बसले आणि दिल्लीच्या रस्त्यावरनं जात असताना अचानक मारेकरी किंवा त्या गर्दी झाली तिथे आणि त्या ह्याच्यात बाळाजी महादेव भानूंवरती तलवारी चालल्या आणि ते मारले गेले. तर तिथे कदाचित बाळाजी विश्वनाथ मारले गेले असते, पण ते बाळाजी महादेव भानू मारले गेले. पुढे शाहू महाराजांनी त्यांना आल्यानंतर लोहगची सबमिशीवर ते सगळं प्रकरण झालं. म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाला पुढे अनेक जनार्दन बाळाजी जो मुलगा होता त्यांना अनेक इनामं वगैरे दिली. पण हे बाळाजी महादेव भानू कोण, तर पुढच्या काळात जे नाना फडणीस आपल्याला दिसतात किंवा बाळाजी जनार्दन भानू, हे त्यांचे आजोबा. बाळाजी महादेव जे मारले गेले हे नाना फडणीसांचे आजोबा. तर अशा पद्धतीचं हे सगळं दिल्लीच्या एकंदरीतच आसमंतात सगळं प्रकरण झालं आणि तिथून बाळाजी विश्वनाथ परत दक्षिणेत आले. अर्थात येताना त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे अंबाजीपंत आणि बाळाजी विश्वनाथ हे काशीला जाऊन आले. स्वतः बाजीराव आणि चिमाजीप्पा त्यावेळेला होते.
चिमाजप्पा नव्हते, चिमाजप्पा दख्खनचे होते. पण बाजीराव हे ही उत्तरेत गेले होते आणि ती बाजीरावांची पहिली दिल्लीची आपण तोंड ओळख म्हणू किंवा भेट म्हणू, अशा पद्धतीचं ते सगळं वातावरण झालं होतं. तर बाळाजी विश्वनाथ आणि अंबाजीपंत काशी यात्रेला गेले. तिथून ते काही एक 3 ते 4 महिन्याचा आपण कालावधी म्हणू, त्या कालावधीनंतर परत आले. बाकीचं जे सैन्य होतं ते सगळं सैन्य परत आलं. आणि या सैन्याच्या बरोबर सगळ्यात मोठी गोष्ट कोणती झाली असेल तर जवळपास 30 वर्ष मुघलांच्या कैदेत असलेला संभाजी महाराजांचा जो काही कुटुंब कबिला होता त्याच्यात येसुबाई साहेब म्हणजे शाहू महाराजांची आई, संभाजी महाराजांची ज्येष्ठ पत्नी, या सगळ्यात मुख्य महाराणी, आपण त्यांना म्हणू शकतो की संभाजी महाराजांच्या काळात महाराणी येसुबाई ज्या पकडल्या गेल्या होत्या त्यांची सुटका बाजी विश्वनाथांकरवी आणि खंडेराव दाभाडेवर या सगळ्यांकरवी करण्यात आली. ही सगळी लोक दख्खनच आली. मदन सिंग आणि माधव सिंग नावाचे जे 2 पकडले होते त्याच्यात त्यांचाही उल्लेख आपल्याला एक मिळतो. दुर्गाबाईंचा एक उल्लेख आपल्याला मिळतो. ह्या सगळ्या कबिल्याला सोडवून आणण्याचं आणखीन एक मोठं काम आपल्याकडे झालं होतं आणि 30 वर्ष ही मुघलांच्या कैदेत असलेला या सगळ्या लोकांची सुटका झाली होती. तिथून बाळाजी विश्वनाथ ज्यावेळेला दक्षिणेत आले त्यावेळेला 1719 म्हणजे आपल्याकडे जो एक पावसाळ्याचा काळ असतो, हे पावसाळ्यात कधीही मोहिमा व्हायच्या नाहीत. पावसाळ्यात सगळे आपापल्या घरी शेतभात वगैरे जे काही असतं ते सगळं करायचं आणि पावसाळा संपल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन व्हायचं, शिलंगण व्हायचं. तर 1719 सालच्या दसऱ्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी फौज पुन्हा घेतली आणि ते पुन्हा नवीन जी काही बंड होती ती सगळी विजवायला निघाली आणि त्याच्यात कोल्हापूरकर जे संभाजी छत्रपती गादीवरती आले होते तत्कालीन, म्हणजे राजाराम महाराजांच्याच दुसऱ्या पत्नीचा राजसबाई साहेबांचा मुलगा ताराऊ साहेब तोपर्यंत कैदेत पडल्या होत्या. त्यांच्या मुलालाही तोपर्यंत कैद झाली होती. शिवाजीराजे दुसरे कोल्हापूरचे होते आणि 1712 साली हे सगळं कोल्हापुरात स्थित्यंतर नवीन घडून आलं होतं आणि राजसबाई साहेब आणि त्यांचा मुलगा संभाजी छत्रपती हे त्यावेळेला गादीवरती बसले होते आणि संभाजीराजांनी नंतर शाहू महाराजांच्या मुलखावरती परत हल्ले करण्यावर सुरू केलं. तर या सगळ्या प्रकरणात 1719च्या ऑक्टोबर नंतर ते 1720 सालच्या साधारणतः मार्चपर्यंत आपण म्हणूया, बाळाजी विश्वनाथांचा सगळा हा त्यांची जी धाव होती ती बेळगाव, डिग्रस किंवा तुमच्या इस्लामपूर, सांगलीच्या जवळचं या सगळ्या पट्ट्यामध्ये होत होते आणि तिथे संभाजी महाराजांकडनं जे काही बंडखोरांना फौज दिली जात होती किंवा तिथले जे कोणी बंडखोर होते जे सातारच्या गादीविरुद्ध उठाव करत होते त्यांची बंड मोडण्याकरता बाळाजी विश्वनाथांचा सगळीकडे एक संचार होत होता. इस्लामपूरजवळ संभाजीराजांचा एक मोठा पराभव बाळाजी विश्वनाथांनी केला होता. पण दुर्दैव असं या सगळ्यात की मार्चपर्यंत ही सगळी मोहीम आटोपली. तिथून साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ गेले. शाहू महाराजांनी त्यांचा मोठा सत्कार केला. पण मार्चच्या शेवट हे सगळं झाल्यानंतर ते पुन्हा सुप्याला आले, ते पुन्हा सासवडला आले. कदाचित ते सुप्याला गेले असण्याचे चान्सेस जास्त, कारण सुप्याला खुद्द पेशव्यांचा वाडा होता आणि तिथे गेल्यानंतर सुपा किंवा सासवड दोनपैकी कुठच्या तरी एका ठिकाणी बाळाजी विश्वनाथांचा काळ झाला, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. ती तारीख होती साधारणतः 2 एप्रिल 1720. हा एक कालखंड आपण बघितला तर बाळाजी विश्वनाथांच्या पेशवाईचा कालखंड हा जेमतेम 7 वर्षाचा आहे. 1713 नोव्हेंबर ते 1720 6.5 वर्षाचा आपण म्हणूया. या कालखंडात बाळाजी विश्वनाथांना फारसा काही स्कोप नव्हता किंवा त्यांना काही करता आलं नाही. ह्याचं कारण सुरुवातीची जी बंड असतात ती बंड सगळी त्यांना मोडावी लागली आणि ही बंड मोडण्यात त्यांचा फारसा वेळ गेला. त्याच्यामुळे बाकीची जी मोठी प्रकरणं होती, ज्याच्यात थोरातांचं प्रकरण होतं किंवा दिल्लीची ही एक मोठी स्वारी होती, दिल्ली स्वारी हे सगळ्यात मोठं त्यातलं प्रकरण म्हणता येतं. आणि त्याच्याबरोबरच दुसरं मोठं म्हणजे आंग्र्यांसारखा एक बुलंद बुरुज शाहू महाराजांच्या पक्षाला आणून ठेवणं, हे सगळ्यात मोठं बाळाजी विश्वनाथांचं काम आपल्याला बघायला मिळतं. इथे एक जाता एक शेवटचं गंमत म्हणून सांगतो की आपल्याकडे आजही बाळाजी विश्वनाथांना घोड्यावर बसता येत नव्हतं अशा पद्धतीचा एक उल्लेख त्याचा कायम केला जातो, तो आरोप केला जातो की मुळात बाजीरावांसारखं बाळाजी विश्वनाथ नव्हते, ते केवळ गुरु बहादूर होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारे करता यायचं नाही. पण परिस्थिती अशी नाही आहे. आणि जर शिवाजी महाराजांचा कानून जाबिता आपण जर बघितला तर त्या कानून जाबित्यात जे 6 अष्टप्रधान आहेत त्या अष्टप्रधानांची कर्तव्य दिलेली आहेत. त्या अष्टप्रधानांपैकी सगळ्यात वर पहिल्या क्रमांकाचा जो प्रधान आहे तो आहे मुख्य प्रधान. म्हणजे अर्थात मुख्य प्रधान म्हणजेच तो सगळ्यांच्या वर असलेला प्रधान आहे. तो मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा म्हणजेच पंतप्रधान. त्या पंतप्रधानासकट उरलेले जे 6 आहेत न्यायाधीश आणि पंडितराव सोडून या 6च्या 6 लोकांना हाती तरवार घेऊन युद्धादी प्रसंग करावे अशी शिवाजी महाराजांची आज्ञा होती. पुढच्या छत्रपतींच्या काळातही हेच झालेलं आहे. त्यामुळे पेशवेपदी असलेला माणूस हा अतिशय उत्तम योद्धा असल्याखेरीज त्या माणसाला तिथे बसवलं जात नसे. ही परिस्थिती केव्हा बदलली? ज्यावेळेला माधवरावांचा मृत्यू झाला आणि माधवरावांच्या नंतरच्या काळात ज्यावेळेला पेशवेपदी नेमले गेले ते त्यावेळेला वंशपरंपरागत असल्यामुळे ते अगदी बाळ असेल तरीही त्याला पेशवा नेमलं गेलं. अशा पद्धतीचं हे पुढे आपल्याला चालत राहिलं दिसतं. पण शाहू महाराजांच्या हयातीपर्यंत आपण खुद्द म्हणून चालूया की त्या पदावरती बसवली गेलेली व्यक्ती, जाणून बुजून बसवली गेलेली व्यक्ती
की कोणीही ऐरागेरा तिथे बसवला जायचा नाही, तर त्या माणसाला युद्धकलेचं, त्या माणसाला बुद्धी त्याची तेवढीच तल्लख असायची. हे सगळं ज्ञान असेल तरच तो मुख्य प्रधान किंवा वजीर या जागी नेमला जायचा. तर बाळाजी विश्वनाथांचा जो उल्लेख मिळतो की त्यांना घोड्यावर बसता येत नव्हतं, तर हा दमाजी थोरातांच्या प्रकरणातला ग्रँडफने केलेला उल्लेख आहे की ते एकंदरीतच त्यांचे मांस वगैरे काढलं किंवा त्यांचे जे काही हाल झाले, तर त्यांना त्यांना तिथून हिंगणगावातून निघून पुढे येईपर्यंत त्यांना घोड्यावरती बसता येत नव्हतं, अशा पद्धतीचं ते वाक्य आहे. तर त्याचा एक संदर्भ तोडून आपल्याला काहीतरी एक सांगितलं जातं. पण बाळाजी विश्वनाथांची दिल्लीची स्वारी असेल किंवा इतर स्वाऱ्या असतील, त्यांनी स्वतः मिळवलेले विजय असतील, हे आपल्याला सगळं व्यवस्थित स्पष्ट सांगतात की हा माणूस तलवार बहादरही तेवढाच होता, हा माणूस बुद्धीनेही तितकाच उत्तम हुशार होता, उत्तम प्रशासक, म्हणजे प्रशासक ॲज अन राजा या नात्याने नाही, तर पेशवा या नात्याने किंवा त्यांची जी सरसुभेदार होती, त्या सरसुभेदारीच्या अंमलाखालची जी काही प्रजा होती, त्या सगळ्यांवरती त्यांचं अतिशय उत्तम प्रकारे नियंत्रण होतं. त्यांना व्यवस्थित सूट दिली जायची, कराच्या बाबतीत असेल किंवा इतर बाबतीत असतील. या सगळ्या गोष्टी हे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ हे भट पेशवे घराण्याचे पहिले पेशवे, बाजीरावांचे वडील, या नात्याने आपल्याला जो काही इतिहास आहे तो थोडक्यात आज आपण बघण्याचा इथे एक प्रयत्न केला. या महिन्याच्या म्हणजे जानेवारी 2022च्या प्रसादच्या मासिकात हा लेख प्रकाशित होतोच आहे. आपल्यापर्यंत ते मासिक कदाचित पोहोचलंही असेल, त्यामुळे आपण तो लेख नक्की वाचावा आणि त्याच्यावरचा जो काही अभिप्राय असेल तो प्रसादपर्यंत किंवा माझ्यापर्यंत कुठच्याही मार्फत आपण पोहोचवू शकता. तर भेटूया पुन्हा एकदा. नमस्कार.